नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळ्यातील बहुप्रतीक्षित जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 9 कोटींच्या खर्चातून उभारलेल्या 100 खाटांच्या या रुग्णालयात ICU, NICU, प्रसूती विभाग आणि ऑपरेशन थिएटरसह अत्याधुनिक सुविधा आहेत. आजपासून रुग्णालय धुळेकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. धुळे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असणार आणि अनेक वर्षाची प्रतीक्षा असणार महिला रुग्णालय की जे 100 बेडचं हॉस्पिटल आहे, ICU अद्ययावत आहे, PM रूम पासून सगळ्या सुविधा आहेत आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी जिथं आपण उपस्थित आहोत या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या एका बाजूला कॅथलॅब समोर झाले आणि आता MRIचा नवीन आपण शुभारंभ करतोय. या सर्व सेवा आजच्या दिवशी धुळे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. अनेक वर्ष या सगळ्या सेवांसाठी सुद्धा सातत्याने एका बाजूला खासगी दवाखान्यांमध्ये किंवा नाशिकमध्ये किंवा अन्य शहरांमध्ये सुद्धा लोकांना जावं लागत होतं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं या ठिकाणी जी काय अद्ययावत अशा प्रतीच्या हॉस्पिटलची सुरुवात झाली त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना अपेक्षित असणाऱ्या सर्व सेवा मोफत आणि दर्जेदार अशा पद्धतीने देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि त्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी केलेली आहे. जिल्ह्याच्या यादीमध्ये दुर्दैवाने आमचं नाव आहे आणि म्हणून धुळे जिल्ह्यासाठी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मी आमचे जुने मित्र आणि राज्याचे कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री यांना आग्रह केला की आपण स्वतः आमच्या महिला रुग्णालयाच्या लोकार्पणसाठी आपण या 2-3 दिवस इकडे तिकडे होतील तर आपण धुळ्याला आल्यावर आमचे प्रश्न आपण समजून घेणार आणि आपल्यासारखा धडाडीचा मंत्री असल्यामुळे त्याच्या माध्यमातून मार्ग निघणार. आज मी आरोग्य विभाग महाराष्ट्र सरकारचं मनापासून धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की 100 खाटांचं महिला रुग्णालय याचं लोकार्पण होत असताना स्वतंत्र MRI, कॅथलॅब, इमर्जन्सी, अपघातमधलं इमर्जन्सी रूम, त्याचबरोबर PM रूम अशा विविध अत्याधुनिक मशिनरीने युक्त आणि जनतेच्या सेवेसाठी हे जे आपले रुग्णालय हे सामान्य लोकांसाठी, गोरगरीब लोकांसाठी आमचं रुग्णालय आजपासून सेवेमध्ये राहील. आज आमचे मंत्री महोदय आले आणि 2 शिशूंनी, बालकांनी जन्म घेतला. त्याचा आनंद आम्ही या निमित्ताने हॉस्पिटलचं उद्घाटन सुद्धा जनतेच्या सेवेच्या माध्यमातून झालंय आणि आजपासून आमच्या धुळे जिल्ह्याच्या जनतेमध्ये इथे हॉस्पिटल राहणार आहे. अजून बऱ्याच मागण्या मंचावरनं आम्ही मंत्री महोदयांकडे करणार आहे आणि त्यांची कार्यपद्धती पाहता आम्हाला 100% विश्वास आहे की अजून धुळे जिल्ह्याला आरोग्य सेवेमध्ये परिपूर्ण करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून मदत होईल, सहकार्य होईल. लहान माणूस वयाने त्याचं वाढदिवस आहे, मला माहिती आपण रिटर्न गिफ्ट त्याला द्यालाच, परंतु हे जिल्ह्याचं ठिकाण आहे धुळे शहर आणि या शहरात सर्व मोठे मोठे रुग्णालय असतील, प्रायव्हेट असतील, सरकारी असतील, हे सर्व या धुळे शहरात या ठिकाणी आहेत. साहेब विशेष मी जास्त बोलणार नाही, काही 2-3 मागण्या आहेत साहेब. त्याच्या पहिले या महिला बाल कल्याण रुग्णालय जो आज या ठिकाणी उभा आहे साहेब, फार प्रतीक्षा करावी लागली या रुग्णालय कंप्लीट करण्यासाठी. आपल्याला आठवतही नसेल साहेब, ठेकेदाराने हे काम बंद केलेलं होतं निधी अभावी. मी आपल्याकडं विनंती केली साहेब का हे काम आपल्याला लवकर संपवायचं आहे. 3 कोटी रुपये बाकी होते साहेब ठेकेदाराचे. त्यावेळेला मी आपल्याकडे विनंती केली आणि आपण 10 दिवसाच्या आत या रुग्णालयासाठी 1 करोड रुपये मंजूर केले आणि स्वतःहून मला फोन करून सांगितलं का तुमच्या मागणीप्रमाणे 1 करोड रुपये आपण त्या ठेकेदाराला बिल अदा या ठिकाणी करत आहोत. तर अशा आरोग्यमंत्र्यांसाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे साहेब. तसंच आज या महिला बाल रुग्णालयाला माझी आपल्याला विनंती राहील का भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्री होत्या आनंदाबाई जोशी यांचं नावकरण आपण या महिला रुग्णालयाला द्यावं ही माझी आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने विनंती असेल साहेब. दुसरी एक मागणी आमची का जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यामध्ये रेडिओथेरपी हे कुठंच नाही आहे साहेब. तर एक रेडिओथेरपीचं युनिट कॅन्सर रुग्णालयाची तर मागणी आहे साहेब आमची, ते होईल तेव्हा होईल साहेब, निधीचा सर्व बघून.
परंतु एक रेडिओ थेरपी जर या ठिकाणी चालू केली साहेब अर्जंटमध्ये, तर या तिघ जिल्ह्यांना मोठा लाभ होणार आहे. धुळ्याची भौगोलिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे. 7 नॅशनल हायवे धुळ्यातून जातात. आदिवासी भाग धुळ्याला मोठ्या प्रमाणावर जोडलेला आहे. आता मनमाड इंदोर रेल्वे मार्गही आमच्या माजी खासदारांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेला आणि कामाला सुरुवातही झालेली आहे. तर ती एक विनंती साहेब आमची आपल्याला या माध्यमातून आहे. आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स या 2 ते 3 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आम्हाला तातडीने मंजूर करून द्यावा साहेब, ही एक विनंती आहे. अशा महत्त्वाच्या 3 विनंती आणि एक 4थी विनंती, एक 8 कोटी रुपयाचा प्रस्ताव साहेब आपल्याकडे आहे. ज्या प्रिमायसेसमध्ये आपण आहोत त्या प्रिमायसेसमधले रस्ते आणि ते एक अपघात विभाग आहे. पुढं पावसाळ्यात पूर्ण पाणी त्या अपघात विभागात भरतं साहेब. त्याच्यासाठीचं एक प्रस्ताव आम्ही आपल्याकडे दिलेला आहे. CM साहेबाचा एन्डॉर्समेंटही त्याच्यावर झालेला आहे साहेब. तर ते एक प्रस्ताव आम्हाला मंजूर करून द्यावं एवढी विनंती करतो. आपण आलात, या शहरात आलात, एवढं मोठं रुग्णालयाचं आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी लोकार्पण झालं, त्याबद्दल मी पूर्ण शहरवासियांच्या तर्फे आपला मनापासून आभार. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.